काय मग मंडळी, आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे एकदम झटपट आणि टेस्टी असा व्हेज पुलाव। सगळ्यात आधी मी इथे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहेत आणि इथे होममेड पनीरही दिसेल तुम्हाला। चला तर मग स्टार्ट करूया। आधी मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि जिरे आणि मोहरी आणि खडे मसालेही टाकले आहेत। त्यानंतर आपण टाकूया कांदा आणि छान असं परतून घेऊया त्याला। छान असा कांदा लालसर झाल्यावर मी त्यामध्ये टाकणार आहे लसूण अद्रकाची पेस्ट आणि थोडीशी मिरची ही बारीक कट केलेली। कधी कधी संडेला असं होतं की काही जास्त खायची इच्छा नसते, तेव्हा मग आम्ही बनवतो असा व्हेज पुलाव, कारण सगळ्या भाज्याही पोटात जातील, थोडंसं टेस्टी आणि थोडंसं चटपटा। इथे मी टाकलं आहे बारीक कट केलेले बीन्स, शिमला मिरची, त्यानंतर मी टाकत आहे गाजर आणि बीट आणि थोडासा टोमॅटो बारीक कट केलेला आणि छान असं वाफवून घेत आहे, कारण जितक्या भाज्या छान वाफतील तितका पुलाव छान बनतो। आणि भाज्या छान वाफवून घेण्यासाठी तुम्ही त्यावर एक झाकणही टाकू शकता फॉर 5 मिनिट्स। इथे छान असे भाज्या वाफलेल्या आहेत, तुम्हालाही दिसेल। त्यानंतर मी टाकत आहे थोडासा मसाला, थोडा बिर्याणी मसाला, लाल मिरची, धने पावडर, जिरे पावडर, हळद हे तुम्ही टाकू शकता। छान मसाले भाज्यांमध्ये मिक्स झाल्यावर मी टाकत आहे धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवलेले तांदूळ। मी इथे 2 वाटी तांदूळ टाकत आहे, तुम्ही 1 वाटी टाकू शकता। त्यानंतर मिक्स करून झाल्यावर ट्वाइस पाणी घालू शकता। इथे मी 4 वाटी पाणी घालत आहे। छान असं मिक्स करून घ्या। त्यानंतर मी टाकेन होममेड पनीर, कारण पनीर आधी टाकलं तर पनीर खूप छोटे छोटे पीस होऊन जातील त्याचे। अँड फायनली मास्टर शेफ इज हिअर, हे ॲड करत आहेत थोडेसे वेगळे मसाले, जसं की काळे मिरे पावडर आणि कसुरी मेथी। त्यानंतर गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मी इथे घेत आहे कुकरच्या 3 शिट्ट्या। 2 फुल गॅस तुम्ही ठेवू शकता आणि 1 स्लो गॅसवर 1 शिट्टी घ्या। फायनली आवर पुलाव इज रेडी। तुम्ही इथे बघू शकता बीटचा कलर कसा उतरला आहे। तुम्हाला हा पुलाव आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। स्टे हेल्दी अँड हॅपी।